नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. होळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. होळी रे होळी पुरणाची पोळी, आणि पुरणाची पोळी म्हटलं तर कटाची आमटी ही आलीच. हीच कटाची आमटी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. परंतु आज आपण पाहतोय कांदा लसूण विरहित कटाची आमटी. परंतु जरी कांदा लसूण विरहित असली ना तरी ती तितकीच स्वादिष्ट असते. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. झणझणीत चमचमीत रंगतदार कांदा लसूण विरहित कटाची आमटी. झणझणीत चमचमीत कटाची आमटी करण्यासाठी इथे आपल्याला 4 वाट्या कट घ्यायचं आहे. आपण पुरण तयार करण्यासाठी जी हरभरा डाळ शिजवतो ना, ती डाळ शिजवतानाच थोडं जास्तीचं पाणी घालायचं. डाळ शिजल्यानंतर आपण ही हरभरा डाळ निथळून घेतो. हे जे निथळलेलं पाणी असतं ना, ते निथळलेलं पाणी म्हणजेच कट. याच कटाची आमटी करतात, म्हणून तिला कटाची आमटी असं म्हटलं जातं. ही कटाची आमटी 2 प्रकारे केली जाते, एक कांदा लसणासहित आणि एक कांदा लसूण विरहित. आणि या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं वाटण न करता जी गोड आंबट तिखट अशी आमटी केली जाते ना, तिला सार असं म्हणतात. आज आपण कांदा लसणाचा वापर न करता कटाची आमटी पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. ते कसं करायचं, त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहूया. त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, मुठभर कोथिंबीरीचे देठ, 1 इंच आल्याचे काप, एक तिखट हिरवी मिरची घ्यायची. अख्ख्या गरम मसाल्यांमध्ये 4 काळी मिरी, 4 लवंग, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा शाही जिरं, अर्धा चमचा आपलं रेग्युलर साधं जिरं, 1 चमचा धने घ्यायचे. या व्यतिरिक्त तुम्ही पांढरी तीळ, खसखस आणि तमालपत्र यांचा देखील वापर करू शकता. आता गॅसवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. तवा चांगला गरम झाला की यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आणि हे सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे. सुक्या खोबऱ्याचे काप लगेचच भाजले जातात, म्हणून आपल्याला ते मंद आचेवरच भाजायचे. आज आपण दोन्ही प्रकारचं खोबरं वापरतोय. सुक्या खोबऱ्यामुळे आपल्या आमटीला चव तर येतेच, तर्री छान येते, आणि ओल्या खोबऱ्यामुळे आपली आमटी चविष्ट तर होतेच, शिवाय ती पचायलाही हलकी जाते. आपलं सुकं खोबरं भाजून झालेलं आहे. आता ते तव्याच्या एका बाजूला लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आपण घेतलेले सगळे अख्खे गरम मसाले घालायचे आणि हे गरम मसाले देखील आपल्याला फक्त 1 मिनिट मंद आचेवर परतून घ्यायचे. जर तुमच्याकडे खडे गरम मसाले उपलब्ध नसतील तर प्रत्यक्ष आमटी करताना तुम्ही गरम मसाला पावडरचा देखील वापर करू शकता, आणि धने जिऱ्यांऐवजी तुम्ही धने जिरे पावडर देखील वापरू शकता. हे पण अगदी 1 मिनिटांमध्ये आपले सगळे गरम मसाले भाजून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला आपण भाजून घेतलेलं सुकं खोबरं मिक्स करायचं आहे. सगळे सुके जिन्नस मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ओले जिन्नस म्हणजे मिरची, कोथिंबीरीचे देठ, आलं आणि ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे. आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस फक्त 1 मिनिट मंद आचेवर परतून घ्यायचे. 1 मिनिटानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आणि या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस घालायचे. पाव चमचा मीठ घालायचे आणि अगदी 2-3 चमचे पाणी घालून आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. लक्षात ठेवा, खूप पाणी घालायचं नाही, अगदी 2-3 चमचेच घालायचे. जर खूप पाणी घातलं तर मग हे सगळे जिन्नस व्यवस्थित बारीक होत नाही. आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित बारीक झालेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष कटाची आमटी तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचे. जिऱ्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पाने घालायची. यानंतर आपण तयार केलेलं वाटण घालायचे आणि हे वाटण सुरुवातीला आपल्याला मोठ्या आचेवर 1 मिनिट परतत राहायचं आहे आणि नंतर मात्र मध्यम आचेवर हे वाटण आपल्याला रंग बदलेपर्यंत, तेल सुटेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे. 3-4 मिनिटं मध्यम आचेवर एकसारखं परतत राहिल्यानंतर आपलं वाटण गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि वाटणानं तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा आपला घरचा मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गोडा मसाला घालायचा. गोडा मसाला नक्की घालायचा. गोडा मसाल्यामुळे तर या आमटीला चव खूप छान येते. आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आणि फोडणीमध्ये ताजा कढीपत्ता नक्की वापरायचा आहे. जर कटाच्या आमटीला कढीपत्ता नसेल तर मग काहीच अर्थ नाही. तुम्ही मिक्सरवर वाटण बारीक करताना देखील कढीपत्त्याचा वापर करू शकता. हे पहा, आपलं वाटण अगदी मस्तपैकी परतून झालेलं आहे. पाहता ना कसं घट्ट गोळा तयार झालाय आणि रंग पण पहा किती मस्त आलाय. आता आपण ज्या मिक्सरमध्ये वाटण तयार केलं ना, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी पाणी घालायचे. हे भांडं विसून घ्यायचे आणि ते पाणी यामध्ये घालायचे.
आणि आता कढईवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं दरदरून वाफ काढायची. अशा प्रकारे पाणी घालून 2 ते 3 मिनिटं दरदरून वाफ काढली ना तर आपले सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतात, एकजीव होतात. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. पाहताय ना तुम्ही आपल्या वाटणाला किती मस्त तेल सुटले. आता हे वाटण पुन्हा एकदा व्यवस्थित चमच्याच्या सहाय्यानं हलवून घ्यायचं आहे. एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, वाटण गोळा झाल्यानंतर म्हणजे वाटणानं तेल सोडल्यानंतर आपल्याला पुढील सगळी प्रक्रिया आतापर्यंतची मंद आचेवरच करायची आहे. आपलं वाटण अगदी व्यवस्थित परतून झाले. घरभर वाटणाचा घमघमाट सुटलेला आहे. आता यामध्ये आपल्याला आपण काढून घेतलेला कट घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, जेव्हा आपण हा कट काढतो ना तेव्हा अख्खी शिजलेली मूठभर डाळ देखील आपल्याला या कटामध्ये काढायची आहे. त्यामुळे आपली आमटी चविष्ट तर होतेच, शिवाय आमटीला दाटसरपणा देखील येतो. आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आणि हा कट आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. आणि कट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपली आमटी किती पातळ आहे किंवा किती घट्ट आहे ते एकदा चेक करायचं आहे. आपला कटही खूप पातळ नव्हता आणि आपण अख्खी शिजलेली डाळ देखील यामध्ये घातली आहे, त्यामुळे आपली आमटी खूप आत्ता घट्ट झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपण वाटणामध्ये देखील पाव चमचा मिठाचा वापर केला हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी 2 इंच चिंच आणि 2 चमचे गूळ घालायचे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला चिंच गुळाचा वापर करायचा नसेल तर यामध्ये तुम्ही 2-3 चमचे तयार गोड पुरणही घालू शकता. किंवा मग तुम्हाला आमटी फक्त तिखटच हवी आहे, थोडी सुद्धा गोड नको असेल तर यामध्ये तुम्ही पुरण किंवा चिंच गूळ काहीच घालू नका. परंतु चिंच गूळ आणि पुरणाने खूप छान चव येते. आता पुन्हा एकदा आपल्याला आमटी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे ते एकदा चेक करायचे. त्याप्रमाणे पाणी घालायचे, कढईवर झाकण ठेवायचे आणि मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणायची. 5 मिनिटानंतर खळखळून उकळी आली आता झाकण काढायचे. हे पहा, उकळी आल्यानंतर आपल्या आमटीला भरपूर फेस आलेला आहे. आता पळीच्या साह्यानं ही आमटी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कढईवर झाकण ठेवायचे, गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंद आचेवर 15 मिनिटं ही आमटी आपल्याला अशी सुकू द्यायची आहे. आणि हो, झाकण ठेवण्या अगोदर आपल्याला पळी कढईमध्येच ठेवायची आहे आणि या पळीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे थोडीशी फड राहते. अशा प्रकारे थोडीशी फड राहिली ना तर मग आपल्या आमटीला तर्री छान येते, तेल छान सुटतं. 15 मिनिटानंतर झाकण काढायचे. पाहताय ना तुम्ही आपली आमटी पहिल्यापेक्षा जवळजवळ अर्धा इंच इतकी आटली आहे. आमटीला रंगही छान आला आणि तर्री पण पहा किती मस्त सुटली आहे. आता ही आमटी आपल्याला पळीच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपली आमटी खूप पातळ सुद्धा झालेली नाही आणि खूप घट्ट सुद्धा झालेली नाही, अगदी परफेक्ट झाली आहे. आमटी थोडीशी कोमट झाली ना की आणखी थोडी घट्ट होणार आहे. आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यावर पेरायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मी पितळेच्या कलही लावलेल्या कढईतच आमटी तयार केली, त्यामुळे मी काय आता ती वेगळ्या भांड्यात काढून घेणार नाहीये. आपली झणझणीत चमचमीत रंगतदार चवदार चविष्ट कटाची आमटी तयार झाली आहे. आता कढईवर झाकण ठेवायचे, गॅस बंद करायचा आहे. आमटी थोडी कोमट झाली ना की तिला आणखीन छान तर्री सुटेल. हे पहा, अशा प्रकारे पुरणपोळीच्या ताटामध्ये कटाच्या आमटीचं स्थान तर आढळ आहेच आहे. मला ही कटाची आमटी आवडते ना ते गरमागरम वाफाळलेल्या इंद्रायणीच्या गिचग्या भाताबरोबर. गरमागरम वाफाळलेला इंद्रायणीचा गिचगा भात, त्यावर ही कटाची आमटी, साजूक तुपाची धार, रसरशीत लिंबू पिळायचं, कुरकुरीत कुरडई घालायची आणि यथेच्छ ताव मारायचा. सुख सुख म्हणतात ते यापेक्षा वेगळं काय असू शकतं. मग तुम्ही सुद्धा येणाऱ्या होळी पौर्णिमेला अशा प्रकारे झणझणीत चमचमीत रंगतदार कांदा लसूण विरहित कटाची आमटी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.